सोलापूरच्या कुर्डू गावातील मुरुम उपसाबाबत प्रशासनाची मोठी कारवाई। नियमानुसार मुरुम उपसासाठी कोणताही अर्ज नाही। रस्त्याच्या वर्क ऑर्डरची मुदत आधीच संपलेली। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती। पंतप्रधान मोदी आज पूरग्रस्त भागाची करणार पाहणी। हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीचा मोदी घेणार आढावा। आधार कार्ड 12वे दस्तऐवजच्या रूपात ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारावं। मतदार यादीच्या विशेष फेरतपासणी प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल। नवीन नागपूर विकसित करण्यासाठी एनएमआरडीए, हुडको आणि एनबीसीसी यांच्यात करार। 11,300 कोटींचा निधी हुडकोकडून मंजूर। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीतील बैठकीमध्ये हा करार। तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला 14 सप्टेंबरपासून सुरुवात। कोजागिरी पौर्णिमेला महोत्सवाची होणार सांगता। राजकुंद्राला 60 कोटींच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स। 15 सप्टेंबरला राजकुंद्रांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार। आजपासून आशिया चषकाचा थरार, तर 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना। भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर। तरुणांच्या आंदोलनानंतर नेपाळमधील सोहळ्यावरील बंदी उठवली। हिंसक निदर्शनांमध्ये 20 जणांचा मृत्यू। फ्रान्समध्ये राजकीय संकट, अविश्वास प्रस्ताव हरल्यानं पंतप्रधान फ्रँकोइस बेरो राजीनामा देणार। राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन पुढील पंतप्रधान म्हणून कुणाची नियुक्ती करतील याकडे लक्ष।